भक्ती कशी होती, वेगळीच भक्ती होती महाराज. ज्या वस्तूमध्ये भगवान श्री प्रभू रामचंद्र आहे त्याच गोष्टी समोर हनुमंतरायाचे झुकायचे, नाहीतर कुणासमोर झुकत नव्हते महाराज. हनुमंतरायांजींचं जर जीवन आपण बघितलं, किती प्रेम होतं, किती प्रेम होतं आपल्या प्रभू रामचंद्रांविषयी, किती दासत्व होतं बघा बरं का. ज्या वेळेस सीता मातेला लंकेवरून त्या ठिकाणी आपल्या पुन्हा राज्यामध्ये घेऊन आले, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण भैया, हनुमानजी सर्व बसलेले होते आणि सीता मातेला शोधण्यामध्ये, सीता मातेला परत आणण्यामध्ये हनुमानजींचा मोलाचा वाटा होता. कशाचा वाटा होता? मोलाचा वाटा होता, महत्वाचा, खूप मोठा वाटा होता. अनेक परिश्रम त्या ठिकाणी हनुमंतजींनी केले आणि एवढे परिश्रम केल्यानंतर काही सुद्धा देवाकडे मागितलं नाही. आणि सीता माता सगळे जेवढे भक्त होते सगळ्यांना काही ना काहीतरी दिलं बरं का. सर्वांनी लक्ष देऊन ऐका, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. प्रत्येक भक्ताला काही ना काहीतरी सीता मातेनं प्रभू रामचंद्रांनी दिलं आणि एवढं सगळं दिल्यानंतर सीता मातेनं शेवट हनुमानजीला जवळ बोलून घेतलं. हनुमानजी, हनुमंता, अरे माझ्या करता किती लढलास, किती पळपळ पळलास, एवढं सगळं माझ्या करता केलं, मला घरी आणण्याकरता एवढे कष्ट घेतले, एवढे कष्ट घेतले तू, मला असं वाटतंय की आज तू माझ्याकडे काहीतरी मागावं. कोण म्हटलं? सीता म्हटल्या. कुणाला म्हटल्या? हनुमानजीला म्हटल्या. काय म्हटल्या? की हनुमंता, माझ्यासाठी अनेक परिश्रम तू घेतले, माझं असं म्हणणं आहे तू आजपर्यंत काहीतरी मागितलं नाही, पण आज असं माझं म्हणणं आहे की आज तू माझ्याकडे काहीतरी मागावं. असं म्हटल्यानंतर हनुमानजींनी सांगितलं, माते मला काहीच नको, मला पाहिजे ते फक्त माझ्या प्रभूंची सेवा, माझ्या प्रभूंचे चरण स्पर्श, त्या चरणाची सेवा मला अखंड माझ्या आयुष्यामध्ये घडू दे, एवढंच मला पाहिजे. तरी सीता माता म्हटल्या, नाही नाही हनुमंता, आज माझी अशी इच्छा आहे, तू माझ्याकडे काहीतरी माग. हनुमंतजींनी काहीच मागितलं नाही. मग सीता मातेनं काय केलं? आपल्याकडे जो नवरत्न जडित तो हिऱ्याचा हार होता ना, तो हार कुणाला दिला? कुणाला? हनुमंतरायांना दिला. तो हार हनुमंतरायांना दिला. एवढा मौल्यवान हार, एवढा किमतीचा हार, एवढा महागडा तो हार हनुमंतरायांना दिला. आणि हनुमंतरायांना दिल्यानंतर हनुमंतराय तो हार घेऊन बाहेर गेले. बाहेर गेल्यानंतर एक एक मणी काढायची बरं का. ज्या गोष्टीमध्ये प्रभू श्रीरामचंद्र नाही त्या गोष्टीचं काही काम नाही म्हटले. आणि एक एक मणी काढायचे. असं त्या मण्याकडे बघायचे. मण्यामध्ये काय कोणी दिसत नव्हतं. प्रभू रामचंद्र दिसत नव्हते. बघा, मी भक्ती सांगतोय हनुमंतरायांची बरं का. त्या मण्यामध्ये, त्या हिऱ्यामध्ये प्रभू रामचंद्रांची मूर्ती दिसत नव्हती. हिरा बघायचे, फोडायचे, फेकून द्यायचे. हिरा बघायचे, दातामध्ये फोडायचे, फेकून द्यायचे. हिरा बघायचे, फेकून द्यायचे. एवढं केलं, सगळा हार इकडे तिकडे फेकून दिला. ते सर्व हिरे इकडे तिकडे फेकून दिले. आणि सीता मातेने बघितलं, अरे हनुमंता, वेडावलास काय? एवढा महाग, एवढा मौल्यवान हार तो असाच फेकून देतोय, असाच फोडून देतोय. त्यानं सांगितलं, माते, ज्या स्वामीची मी भक्ती करतो ते स्वामी मला त्या हारामध्ये दिसत नाही, मग तो हार माझ्याकरता मौल्यवान नाही म्हटले. त्या हाराची मला काही गरज नाही, तो हार माझ्या कसल्याच काहीच उपयोगाचा नाही. असं म्हटल्यानंतर सीता माता म्हटल्या, त्या हारामध्ये तुला तुझा देव दिसला नाही, त्या हारामध्ये तुला तुझे स्वामी दिसले नाही, आणि तुझ्या स्वतःमध्ये हनुमंतराया, तुझ्या स्वतःमध्ये हनुमंता, तुझे प्रभू रामचंद्र आहेत का? असा प्रश्न कोणी केला? सीता मातेने केला. आता असा प्रश्न सीता मातेने केल्यानंतर मग हनुमंतरायांची ती वेळ आली महाराज. हनुमंतरायजी म्हणाले, माते, फक्त प्रभू रामचंद्र नाही तर प्रभू रामचंद्र आणि तुम्ही सुद्धा माझ्या हृदयामध्ये, माझ्या छातीमध्ये, माझ्या मनामध्ये तुम्ही दोघंही बसलेले आहात. आणि सीता मातेने सांगितलं, दाखवा हनुमंतराया. हनुमंतरायांनी लगेच आपले हात असे जवळ घेतले, छातीला लावली आणि छाती अशी फाडली आणि दर्शन दिलं. कुणाचं? श्रीराम. Yeah.
नगीनों में देख लो मेरे दिल के नगीनों में श्री राम कुणाचं दर्शन दिलं प्रभू रामचंद्र आणि सीता मातेचं श्रीराम जानकी बेटे मेरे सीने में श्रीराम। आणि एवढी भक्ती अलौकिक होती महाराज, एवढं दास्यत्व होतं, एवढं दास्यत्व होतं। हे दास्यत्व जगद्गुरु तुकोबरायांनी बघितलं आणि हे दास्यत्व, हे प्रेम, ही भक्ती बघितल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय त्या हनुमंतरायांना शरण जात आहेत अभंगाच्या प्रथम चरणामध्ये। शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, हनुमंतराया तुमची भक्ती बघितली, तुमचं दास्यत्व बघितलं, तुमच्या स्वामी विषयी असलेलं प्रेम आम्ही बघितलं आणि म्हणून आम्ही तुम्हाला काय झालोय शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता। महाराज पुढच्या चरणामध्ये म्हणतात काय भक्तीच्या त्या वाटा मजा दावा व्यासुबटा। जगद्गुरु तुकोबरायांचाच विशेषतः खूप मोठा अधिकार आहे, परंतु तरी जगद्गुरु तुकोबराय हनुमंतरायांना म्हणतात त्या भक्तीच्या ज्या वाटा आहेत ना, त्या भक्तीच्या वाटा तुम्ही आम्हाला दाखवा। आणि पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतात शूर आणि धीर स्वामी काजी तो सादर। बघा महाराज म्हणतात तुम्ही कशा आहेत, शूर आहात, धीर आहात। शूर म्हणावं तर कसं, आणि आमच्या हनुमंतरायांकडे एवढं शूरत्व होतं, एवढं बळ होतं, एवढी ताकद होती आणि एवढा मोठा पर्वत हनुमंतरायांनी एका हातामध्ये उचलून आणला। कुठं कुठं आणला, कुठं आणला,
द्रोणागिरी पर्वत उचलला आणि ज्या ठिकाणी लक्ष्मण भैयाला शक्ती लागलेली होती त्या ठिकाणी द्रोणागिरी पर्वतासारखा मोठा पर्वत हनुमंतरायांनी उचलून आणला. ही ताकद हनुमंतरायांकरता होती महाराज. एवढी ताकद हनुमंतरायांकरता होती. आणि हनुमंतरायांना तुकोबाराय म्हणतात, तुम्ही शूर आहात, तुम्ही वीर आहात. कसे शूर आहात? छत्रपती शिवाजी महाराज जसे शूर आहेत ना त्याच्यापेक्षा शूर आमचे हनुमंतराय. आणि हनुमंतरायांचा आदर्श डोळ्यासमोर आमच्या छत्रपती शिवरायांनी ठेवला. हनुमंतरायांचा आदर्श छत्रपती शिवरायांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवला. हनुमंतरायांचा आदर्श भक्तीचा जो आदर्श आहे जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवला. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी शास्त्र हाती घेतलं आणि छत्रपती शिवरायांनी शस्त्र हाती घेतलं महाराज. मग विशेष करून आपण अगोदर बघितलं तर हनुमंतराय कोण आहेत? शूर आहेत महाराज. हनुमंतराय काय आहेत? वीर आहेत. एवढे शूर आहेत, एवढे शूर आहेत. रावणासारखा एवढा बलाढ्य योद्धा, नुसता बलाढ्य नाही, श्रीमंत आहे, श्रीमंत आहे. इतका श्रीमंत आहे महाराज. तुकोबाराय म्हणतात एवढा श्रीमंत तो राजा रावण होता. तर राजा रावणाचं वर्णन आजपर्यंत कुठल्याच ग्रंथात सापडणार नाही. फक्त एकाच संतांनी राजा रावणाचं वर्णन केलं, नाहीतर कुठल्या श्रीमंत गृहस्थाचं वर्णन नाही महाराज. मग राजा रावणाचं वर्णन कुठल्या संतांनी केलं? तुकोबारायांनी केलं. तुकोबाराय म्हटले, लंके माझी घरे किती सांगत से संख्या ऐसी तैसी, 5 लक्ष घरे पाषाणाची येते, 7 लक्ष घरे विटांमध्ये, कोटी घरे काशाण तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगते कवडी गेली नाही. तुमचं लक्ष आहे ना इकडं? राजा रावणाकडे एवढी संपत्ती होती, बाकीचं तर सोडून द्या. 7 कोटी घर सोन्याची होती. किती? हा, मला सांगा आता, 1 लाख राजा रावणाला पोरं होते, 1.25 लाख नातू होते, सगळं खासदारकी आमदारकी एकाच घरात होती महाराज. एवढा श्रीमंत राजा रावण महाराज आपलं लाटणं पोळपटा सहित जरी सगळं ऐकलं तरी राजा रावणाचं एका दिवसाचं लाईट बिल सुद्धा जाणार नाही. एवढा ऐश्वर्य संपन्न राजा रावण, एवढा ऐश्वर्य संपन्न राजा रावण. तर राजा रावणानं काही प्रतिज्ञा केल्या होत्या बरं का. कशाच्या बळावर? ताकदीच्या बळावर. काही प्रतिज्ञा केल्या होत्या. राजा रावणानं प्रतिज्ञा केली होती की हे जे स्वर्ग आहे ना त्या स्वर्गाला शिड्या बांधीन, त्या स्वर्गाला पायऱ्या आणीन. काही प्रतिज्ञा केली होती? स्वर्गाला पायऱ्या आणीन म्हटले बरं का. आपल्याला शूर बघायचंय, शूर. सर्वांनी लक्ष देऊन ऐका. त्या राजा रावणानं प्रतिज्ञा केली होती की आकाशाला पायऱ्या आणीन. मला सांगा, तुम्हाला आकाशाला पायऱ्या कुठं दिसल्या का? तुमच्या गावात आहे का? आहे? तुमच्या गावात आकाशाला पायऱ्या आहेत का? नाहीये महाराज. अजून दुसरी प्रतिज्ञा केली होती राजा रावणानं, खारा समुद्र गोडा करीन. मला सांगा आता समुद्रावरती इथं कोण कोण गेलेलं आहे बरं? बरं ऐकलं तर असेल ना, समुद्राचं पाणी गोड असतं का खारा असतं? कसं असतं? खारा असतं. मग राजा रावणाची दुसरी सुद्धा प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही महाराज. राजा रावणाची तिसरी प्रतिज्ञा होती, सोन्याला सुगंध आणि काय आणीन? सोन्याला सुगंध आणीन. मला सांगा महिला मंडळ, सोन्याला सुगंध आहे का? जर सोन्याला सुगंध असता, ज्या घरात 2-2, 3-3, 4-4 तोळे सोनं, स्वरांना ते तपासच लावायची गरज नसते. जिकडे वास आला निघाले तिकडे, जिकडे वास आला निघाले तिकडे. आणि महिला मंडळाचं सोन्यावर लय प्रेम. मा नवऱ्यानं मला गंठण केलं, मा नवऱ्यानं मला कानातले केले. एक बाईनं आपल्या नवऱ्याकडे मागणी केली, म्हटले ओ आज लग्नाला आपले 14 वर्ष झाले म्हटले. महिला मंडळाला असं म्हटलं, आनंद बरं का, सगळ्यांचे चेहरेच असे टोपसले. नवऱ्यानं सांगितलं, आपल्या त्या बायकोनं सांगितलं, हो लग्न झालं, लग्न होऊन आज जवळपास 14-15 वर्ष झाले, आजपर्यंत तुमच्याकडे मी काही मागितलं नाही. शेजारच्या बाईला बघा 2 तोळ्याचं डोरलं केलं. या शेजारच्या बाईला बघा 10,000ची साडी आणली.
एवढं सगळं केलं नुसतं एका दिवसापुरतं नाही, 14 वर्षापासून काही ना काहीतरी त्यांचा नवरा आणतोय. पण माझी आज अशी मागणी आहे, तुम्ही मला आज काहीतरी द्यावं. त्या बाईनं तिच्या नवऱ्याला सांगितलं, मला तुम्ही आज काहीतरी द्या. नवरा म्हटले, 14 वर्ष झाले आजपर्यंत तू काही मागितलं नाही ना, आज तुला काय मागायचं माग, आणि तू जे मागशील ते मी देणार म्हटले. बघा बरं का, लक्ष एक सगळ्यांचं. हा, मग त्या बाईने सांगितलं, हे बघा माझं असं मागणं आहे की तुम्ही जगाच्या पाठीवर असं कुणी वाजवलेलं नाही, असं कुठं तयार झालेलं नाही, ते वाद्य कुणी वाजवलं नाही, कुठं तयार झालेलं नाही, असं नवीन वाद्य तुम्ही मला घेऊन या. गुरुजी काय म्हटले? हा, महिलांचा हट्ट आणि बाल हट्ट तिथं पुन्हा माघार नाही महाराज, सुट्टीच नाही. म्हटले आता तुम्ही मला जगाच्या पाठीवर असं वाद्य नाही, असं वाद्य घेऊन या. हा म्हटलं एवढं सोपं, मग आता पैशाचं काही टेन्शन नाही म्हटला. मग तो गावामध्ये आला, आमच्या लकारे बाबांना भेटला. लकारे बाबांना म्हटला, हो लकारे महाराज, आपल्या संप्रदायामध्ये काही नवीन वाद्य आलंय का? लकारे महाराज म्हटले, पखवादे, पेटी, टाळे, विनय, याच्यापेक्षा वेगळं काय नाही म्हटले. माझ्याकडे आला, म्हटलं महाराज अहो आपल्या संप्रदायात काही नवीन वाद्य आलं का? म्हटले अहो विनय, टाळे, पखवादे, पेटी आहे, एवढ्या गोष्टी आहेत सगळ्या. म्हटलं नाही, याच्यापेक्षा वेगळं काहीतरी पाहिजे, नवीन वाद्य पाहिजे की जे वाद्य जगाच्या पाठीवर कोणी वाजवलं नाही आणि ते वाद्य अजून निर्माणच झालं नाही म्हटले. असा शोधलं, हे गाव ते गाव, महाराष्ट्रभर फिरून शेवट थकला, गावामध्ये आला आणि गावामधला एक विचित्र माणूस त्याला भेटला. विचित्र माणसं प्रत्येक गावात असतात बरं का. गावामधला एक विचित्र माणूस त्याला भेटला. म्हटले, ओ राम भाऊ, काय गणगण चालली? म्हटले, शेतीकडे लक्ष नाही, इकडे लक्ष नाही, तिकडे लक्ष नाही. म्हटले, काय चाललंय तुमचं? घराकडे लक्ष नाही. म्हटले, अरे माझ्या बायकोनं आज माझ्याकडे असं मागितलंय, जगाच्या पाठीवर असं नवीन वाद्य नाही, असं नवीन वाद्य मला घेऊन या की जे वाद्य तयारही झालं नाही, जे वाद्य कोणी वाजवलं नाही. महिला मंडळ बघा बरं का, तुमच्या हट्टापोटी माणसांना काय काय करावं लागतं. मग त्या मित्राने सांगितलं, बस एवढंच ना, एवढंच बस. म्हटले, तुला नवीन वाद्य देतो, चल म्हटले माझ्यासोबत. यानं त्याला घेतलं. अगोदर हे गेले कुंभार बाबा का, कुणाक गेले? कुंभार बाबा. हा, गावातल्या कुंभार बाबा का गेले. आता आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये केळी आणतो ना गार पाण्याची पिण्याकरता, तशी एक केळी घेतली. म्हटले, त्यानं सांगितलं, ही केळी कशाला? अरे म्हटले, तू चाल. घेतली केळी घेतली. दोघ जण जंगलामध्ये गेले बाबा. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर त्या मित्रानं काय केलं, त्या केळीमध्ये एक आग्या माशाचं पोळं पाहिलं आणि त्या आग्या माशाच्या माशा त्याच्यामध्ये भरल्या. कशामध्ये? केळीमध्ये. आता त्या केळीमध्ये आग्या मोळाच्या माशा त्या केळीमध्ये भरल्यानंतर कापडाने वरून बुचन त्या काढून घेतलं. त्या केळीमध्ये आग्या माशाच्या माशा भरल्या आणि ती केळीचं झाकण पॅक बांधून घेतलं आणि त्या मित्राला सांगितलं, दर हे तुझं नवीन वाद्य. हे म्हटले, काय हे केळी त्याच्यामध्ये माशा बंद केले, हे काय वाद्य दिलं? म्हटले, अरे म्हटले, जगाच्या पाठीवर असं वाद्यच कोणी तयार केलं नाही. म्हटले, एक काम कर, म्हटले हे वाद्य घे. हातामध्ये दिलं आणि हे वाजवायचं कसं? पण हे वाजवण्याच्या अगोदर बाबा याचे काही नियम आहे. हे वाजवण्याच्या अगोदर याची काही नियम आहे. जसं पखवाद वाजवत असताना अगोदर थाप पक्की करावी लागते, अगोदर चाटी पक्की करावी लागतात, अगोदर अक्षर बसवावे लागतात, गायन करण्याच्या अगोदर अलंकार बसवावे लागतात, तेव्हा त्या गोष्टी करता येतात. त्यानं सांगितलं, हे वाद्य जरी सोपं असलं, 10 रुपयाची केळी, 5 रुपयाचं उपरणं आणि माशा तर फुकटच. हा, वाद्य जरी कमी पैशाचं असलं तरी हे वाजवायचे सुद्धा नियम आहे. महिला मंडळ लक्ष द्या बरं का, तुमच्यासाठी चाललंय हे सगळं. ते वाद्याचे एक नियम आहे. वाद्य धरत असताना बाबा पकाड धरायचं. काय धरायचं? पकाड धरायचं. एकदा की वाद्य खाली फुटलं की मग आगडबमच्या बगडबम. काय? हा, आगडबमच्या बगडबम. ती केळी ते वाद्य दिलं मित्राच्या हातात. ते म्हटलं, आता कसं वाजवायचं? म्हटले, दर असं हातामध्ये असं धरलं बरं का लकारे बाबा, आणि त्याने वाजवायला चालू केलं. डबाक 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 असं त्याने ती केळी हलवली. त्या केळीमधून ते वाद्य तयार जे झालं होतं ना, त्याचा आवाज यायला लागला महाराज. तो आवाज कसा माहिती का? वांग 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 वांग
वंग 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 वंग. म्हटले वा 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 वा. नाना अख्खं महाराष्ट्र फिरलो म्हटले, हे गाव पाय ते गाव पाय ते गाव पाय ते गाव पाय, वाद्यच भेटलं नाही. 30 रुपयात काय राव, काय मित्र आहे तू म्हटलं, 30 रुपयात असं वाद्य. आता बाजी बायको खुशच झाली म्हटले. ते वाद्य घेतले, आनंदामध्ये झाला, आनंदामध्ये घरी गेला. बायकोला सांगितलं, ए ए तुझ्यासाठी नवीन वाद्य आणलंय म्हटले. बायकोने बघितलं, अहो इथे घरातली पाणी पिण्याची केळी, केळी नाही म्हटले, हे नवीन वाद्य म्हटले. बरे वाद्य वाजवायचं कसं, तिने विचारलं वाद्य वाजवायचं. तो म्हटलं लय सोपं आहे म्हटलं, असं हातामध्ये धरायचं आणि असं हलवायचं, डबाक 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 डबाक. आणि एकदा की हलवून झालं की मग माशा आतमधून आवाज येतात, वांग 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 वांग. तिला वाटलं वा 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 वा, काय वाद्य वा. माझ्या नवऱ्यानं माझ्या करता 14 वर्षातून मी असं काहीतरी मागितलं आणि 14 वर्षानं माझ्या नवऱ्यानं माझ्या करता एवढं, जगात असं वाद्य नाही, असं वाद्य आणले म्हटले. सर्वांनी लक्ष देऊन ऐका बर का. आणि एखाद्या बाईनं जर डोरलं केलं, एखाद्या बाईनं नवीन साडी आणली, एखाद्या बाईनं नवीन कानातलं केलं, एकीला सांगती का, शेजारचीला सांग, तिच्या शेजारचीला सांग, तिच्या पलीकडलीला सांग, अख्ख्या गावामध्ये बोबाटा करून देते महाराज. हिनं सुद्धा तसंच केलं ना. हिनं सुद्धा अख्ख्या गावामध्ये सगळ्या महिला बचत गटाच्या सगळ्या तिच्या अधिकारी जेवढ्या होत्या, जेवढ्या मंडळामधल्या बाया होत्या, सगळ्या बोलावल्या. कुठं, ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये. म्हटले माझ्या नवऱ्यानं माझ्याकरता नवीन वाद्य आणलंय म्हटले, आणि सगळ्यांनी पाहण्याकरता या. आणि जेवढ्या सदस्य होत्या का, महिला मंडळ बचत गटाच्या अध्यक्षा सदस्य जेवढ्या होत्या का, सगळ्या निघाल्या. कुठं निघाल्या, ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये निघाल्या बरं का. आता ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये सगळ्या महिला मंडळ आल्या. महिला मंडळ ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये आल्या, पण यांनी जे बाहेरची माणसं होते का, त्यांना काही गोष्टी कळू नये म्हणून त्यांना सांगितलं, खिडक्या, दरवाजे, पडदे जेवढं काही असेल तेवढं पकाड बंद करून घ्या म्हटलं. काय म्हटले, जेवढं काही असेल दरवाजा, खिडक्या, पडदे सगळे बंद करून घ्या म्हटले. हे जे वाद्य हे जगात कुणाकडत नाही, याची भनक कुणाला लागून द्यायची नाही म्हटले. हे वाद्य कळून द्यायचं नाही. मग ते वाद्य आता दाखवण्याची वेळ आली. ज्या बाईच्या नवऱ्यानं वाद्य आणलं होतं, ती बाई अशी सोप्यावर जाऊन बसली. तिचा मोठा थाटमाट होता महाराज, त्या सोप्यावर जाऊन बसली. सगळ्यांना खाली बसवलं. आता तिनं ते वाद्य वर काढलं, दाखवलं. त्या बाया म्हटल्या, हे वाद्य का. म्हटले वाद्य वाजवायचं कसं. म्हटले लय सोपं आहे म्हटले. असं हातामध्ये धरायचं, डबक 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 वाजवायचं, आणि मग त्याच्यामधून आवाज येतो, वांग 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 वांग. आणि त्या बाईने त्यांना वाजून दाखवलं महाराज. त्या बाया म्हटल्या, वा 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 वा, काय तुझ्या नवऱ्यानं वाद्य आणले म्हटलं. आमचे नवरे तर आमच्या घरता काहीच करीत नाही म्हटलं. बघू बघू बघू. दुसऱ्या बाईने घेतलं, वाजवलं, वंग 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 वंग. तिसऱ्या बाईने घेतलं, वाजवलं, वंग 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 वंग. चौथ्या बाईने घेतलं, वाजवलं, वंग 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 वंग. पाचवी बाई थोडीशी धसमुसळी होती. जसं वाद्य घेतलं, खाली पाडलं. मला सांगा महिला मंडळ, आता काय झालं. दरवाजे, खिडक्या, पडदे, मग आता आतमध्ये काय, माशा. जशा माशा उठल्या महाराज, 3-4 दिवसांपासून डांबून ठेवल्या होत्या. आणि आग्या माशा म्हणजे पाण्यात सुद्धा सुट्टी, पाण्यात सुद्धा सुट्टी नसते पुन्हा. आणि जशा आग्या माशा निघाल्या महाराज, उठल्या. एकीचं नाक धरलं, एकीचा गाल धरला, एकीचे ओठ धरले, एकीचं कपाळ धरलं, एकीचे हात धरले, एकीचे पाय धरले. एवढ्या सुजावल्या, एवढ्या सुजावल्या, एवढ्या सुजावल्या. अशा बाया होत्या, अशा करून ठेवल्या. आगडबमच्या बगडबम बाया करून ठेवल्या महाराज. आता नवरे म्हटले, सकाळी नेऊन सोडल्या, संध्याकाळ झाली, अजून बायका कमून आहे. काय म्हटले, सकाळी बायका नेऊन सोडल्या, संध्याकाळ झाली, अजून येईना कमवून. आणि म्हणून त्यांचे नवरे आले कुठं, ग्रामपंचायतच्या. आता ग्रामपंचायतचा हॉलचा दरवाजा उघडला. एकाला एकाची बायको ओळखू आहे ना. एकीचा कान सुजेल, एकाचं नाक सुजेल, एकाचा डोळा सुजेल, एकाचा गाल सुजेल. आगडबमच्या बगडबम बाया झाल्या होत्या महाराज. ओळखू येईना.
पण साडी बघितली, ज्याच्या नवऱ्याला जिच्या नवऱ्याला साडी ओळखू आली, तिच्या नवऱ्याने आपल्या बायकोला घरी घेऊन गेलो महाराज. आणि एवढं सगळं कशामुळं झालं? बाईच्या हट्टापोटी. मी काय सांगत होतो, बाईचा हट्ट आणि लहान मुलाचा हट्ट. बाईच्या हट्टापुढे माघार नाही आणि लहान मुलाच्या हट्टापुढे माघार नाही. विठ्ठल विठ्ठल पण वीरपुत्र आपल्या पोटामध्ये जन्माला येण्याकरता त्या मातेनं अगोदर काहीतरी पुण्य करावं लागतं महाराज. आणि हे एका जन्माचं नाही, 2 जन्माचं नाही, 3 जन्माचं नाही. महाराज म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी विठ्ठले कृपा केली. महाराज, जन्मोजन्माचं पुण्य तर लागतं, पण लहानपणापासून आपल्या मुलांना संस्कार द्यावे लागते महाराज. लहान मुलं आपल्या घरामध्ये आहे ना, महिला मंडळ, लहान मुलांना कीर्तनात आणलं पाहिजे, लहान मुलांना भजनात आणलं पाहिजे, लहान मुलांना कथेमध्ये आणलं पाहिजे. त्यानं काय होईल महाराज? त्याने त्या मुलांची बुद्धी सात्विक बनेल. काय बनेल? सात्विक बनेल महाराज. पण आजकालची लहान पोरं मोबाईल सोडायलाच तयार नाही. त्यांच्या आयाच एवढे मोबाईल घेऊन बसत्या म्हटल्यानंतर पोरं मोबाईल घेणारच. बघा, मेवाड राज्यामध्ये, राजस्थानमध्ये, मेवाडमध्ये एक संत जन्म आले. त्या संतांचं नाव होतं संत मीराबाई महाराज. मी तुम्हाला उदरातले संस्कार सांगतो, पुढे चालतो बरं का लगेच. उदरावरती जे संस्कार होतात का, ते संस्कार कसे असतात बघा. एखादा संत आपल्या घरामध्ये जन्माला यावा, एखादा भक्त आपल्या घरामध्ये जन्माला यावा, एखादा शूरवीर आपल्या घरामध्ये जन्माला यावा, याच्याकरता काय करावं लागतं हे तुम्ही लक्षात घ्या. आणि संत मीराबाईंची आई जी होती ती अत्यंत धार्मिक होती, अत्यंत भक्त होती. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कथेला जायची, कीर्तनाला जायची, भजनाला जायची. आणि हे सगळं करत असताना ज्यावेळेस आमच्या संत मीराबाई बाबा त्यांच्या उदरामध्ये होत्या ना, कुणाच्या? त्यांच्या आईच्या उदरामध्ये होत्या. आणि गर्भामध्ये असताना त्या संत मीराबाईंच्या आई त्यांना कथेला घेऊन जायच्या, कीर्तनाला घेऊन जायच्या. उदरावरती ते कथेचे, ते नामचिंतनाचे संस्कार व्हायचे. आणि हे संस्कार झाल्यानंतर महाराज, ज्यावेळेस संत मीराबाईंचा जन्म झाला, मीराबाई 4 ते 5 वर्षाच्या झाल्या. आईच्या मागे लागल्या, आई अगं मला पण कथेला येऊ दे ना. आईच्या मागे लागल्या, कथेला गेल्या. हळूहळू त्या कथेमध्ये एवढ्या मग्न झाल्या महाराज, एवढ्या मग्न झाल्या. एक दिवस कथाकार महाराजांना सांगितलं, महाराज मला तुम्ही जो देव सांगतायत ना, त्या देवाला मला काय करायचंय? बघायचंय. म्हटले, काय म्हटले? तुम्ही जो देव मला सांगतायत तो देव मला बघायचंय. महाराज म्हटले, बाई 50 वर्ष झाले कथा करतोय, कीर्तन करतो, पण आजपर्यंत मला देव काय भेटला नाही. मग तुला कुठून भेटल? ती म्हटली, महाराज मला ते काही सांगू नका, पण मला त्या देवाची गाठ घालून द्या, त्या देवाची भेट घालून द्या. असं म्हटल्यानंतर महाराज, त्या महाराजांनी एक भगवान कृष्ण परमात्म्याची छोटीशी मूर्ती त्या संत मीराबाईंना दिली. 5 वर्षाच्या त्या मीराबाई, सर्वांनी लक्ष देऊन ऐका, गर्भावरती झालेले संस्कार सांगतो. मुलांना आपल्या कीर्तनामध्ये आणत जा, गर्भवती महिलांनी हरिपाठ वाचत जा, एखादा ग्रंथ वाचत जा, ज्ञानेश्वरी वाचत जा, जेणेकरून आपल्या उदरामधून एक सात्विक मुलगा जन्माला येईल. आणि हेच मीराबाईंचं झालं महाराज. मीराबाई ज्यावेळेस गर्भात होत्या संस्कार झाले, आणि ज्यावेळेस मीराबाईंना ती मूर्ती घेतली, मूर्ती घरी नेली महाराज. छोटीशी दगडाची मूर्ती होती, पण त्या मूर्तीवरती एवढं प्रेम जडलेलं होतं संत मीराबाईंचं. मीराबाई सकाळी उठायच्या, स्नान संध्या करायच्या, स्वतः सजायच्या,
आणि त्या मूर्तीला सुद्धा सजवायच्या, मूर्तीला सुंदर असं स्नान घालायच्या, मूर्तीला सुंदर असे वस्त्र परिधान करायच्या, मूर्तीला सुंदर असा गंध लावायच्या, मूर्तीला सुंदर असे कमंडलू घालायच्या महाराज, आणि मूर्तीला सजवायच्या आणि स्वतःही सजायच्या महाराज. 5 ते 6 वर्षाच्या मीराबाई त्या नामचिंतनामध्ये, देवाच्या भक्तीमध्ये एवढ्या वेड्या झाल्या, एवढ्या वेड्या झाल्या, एवढ्या वेड्या झाल्या. किती वेड्या झाल्या माहितीये? हे आखबो, हे आखबो जो शाम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं है शोभा ये हाथ की, हे हाथ जो भगवान का पूजन किया करे, मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान हो जीवन किया करे. सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचं. हा, ला 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 ला, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, लागी रे लागी रे लागी रे लागी रे लागी रे लागी रे लागी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगे, ऐसी लागी लगन मेरा हो गए मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गए मगन, ओ गले गले हरि गुण गाने लगे, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. त्या मीराबाई त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याशी मग्न झाल्या महाराज, आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मीराबाईंचं नाव कोणी विसरू शकणार नाही महाराज. हे करण्याकरता एकतर आपल्या उदराशी भक्त जन्माला यावा किंवा आपल्या उदराशी शूरवीर जन्माला यावा, याकरता अगोदर भक्ती, आपले संस्कार आणि आपले कर्म तसे चांगले लागतात महाराज, तेव्हा शूरवीर जन्माला येतात. आणि आमच्या अंजनी मातेनं महाराज, अंजनी मातेनं अनेक वर्ष भगवान शिव परमात्म्याची भक्ती केली, तपस्साधना केली, तपस्या केली, आणि ही तपस्या केल्यानंतर अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले, महारुद्र आले मोठी, महारुद्र आले मोठी, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले मोठी, महारुद्र आले मोठी, महारुद्र आले मोठी, अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले मोठी, महारुद्र आले मोठी, महारुद्र आले मोठी, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले मोठी, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले मोठी, महारुद्र आले मोठी, महारुद्र आले मोठी. अंजनी मातेनं अनेक वर्ष त्या पर्वतावर कुणाची भक्ती केली, कुणाची?
भगवान शिव परमात्म्याची भक्ती केली आणि ज्यावेळेस भगवान शिव परमात्मा अंजनी मातेला प्रसन्न झाले आणि विचारलं काय पाहिजे, त्यावेळेस सांगितलं देवा माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्या उदरामध्ये येऊन माझं काय व्हावं, माझं बालक तुम्ही व्हावं, माझं बाळ तुम्ही व्हावं, माझ्या उदरामध्ये तुम्ही यावं अशी माझी मागणी आहे. आणि म्हणून भगवान शिवांचा 11वा रुद्र अवतार म्हणजे कोण आहेत, मारुतीराय आहे महाराज. आणि ते मारुतीराय भगवंताची भक्ती करतात, भगवंताचं नामचिंतन करतायत, भगवंताचे दास्यत्व करतायत. पण भगवंताचं एवढं करून सुद्धा महाराज ती भगवंताचं दास्यत्व करतायत. परंतु एखाद्या माणसाकडे थोडी जरी श्रीमंती आली, थोडी जरी ताकद आली की तो माणूस नमून राहत नाही महाराज. पण आमचे हनुमंतराय एवढे शूरवीर होते, एवढे शूरवीर असताना त्यांनी दासत्व सोडलं नाही. किती शूरवीर होते, किती शूरवीर होते महाराज अभंगाच्या 3ऱ्या मध्ये सांगतात. शूर आणि वीर, शूर आणि वीर, आज ज्यांची पुण्यतिथी आहे छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या लहानपणापासून तर जोपर्यंत या महाराष्ट्राला आपलं स्वराज्य प्रत्येकाला वाटावं, माझं स्वराज्य प्रत्येक महिलेला वाटावं, माझं स्वराज्य प्रत्येक पुरुषाला वाटावं, माझं स्वराज्य असं स्वराज्य निर्माण करून देत नाही तोपर्यंत मी मरत नाही. छत्रपती शिवरायांनी प्रतिज्ञा घेतली होती महाराज. कुठं प्रतिज्ञा घेतली होती? धन्य धन्य शिवाजी शूर, आपल्याला शूरवीर बघायचे. कोण बघायचे? शूरवीर. हनुमंतराय जसे शूरवीर होते तसे छत्रपती शिवाजी महाराज शूरवीर होते. आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज नाही, संभाजी महाराज शूरवीर होते. फक्त संभाजी महाराज शूरवीर नव्हते, त्यांच्यासोबत जे मावळे त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते ते मावळे सुद्धा शूरवीर होते महाराज. धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, पराक्रमी थोर केले जर जर बाजूने पाणी दृष्ट मुगला, साधने बाण दृष्ट मुगला, साधने बाणी स्वराजाचा घडविला इतिहास, स्वराजाचा घडविला इतिहास. कीर्तीचा डंका बिरे गगनात जिरहा, कीर्तीचा डंका बिरे गगनात जिरहा, कीर्तीचा डंका बिरे गगनात. तुम्हाला सर्वांना इतिहास माहिती आहे, तुम्हाला सर्वांना इतिहास माहिती आहे की स्वराज्याचं जर आपण शतक बघितलं तर त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये मुघलांचं राज्य होतं. मुघलांचे राजे या महाराष्ट्रावरती थैथैचा नाश करत होते आणि त्यांच्या छातडावरती बसून छत्रपती शिवरायांनी कसं स्वराज्य निर्माण केलं तुम्हाला सर्वांना माहित आहे, तुम्हाला सर्वांना माहित आहे. पण आज आपल्याला असा एक मावळा बघायचा आहे, त्या मावळ्यानं काहीच बघितलं नाही. आपण कोण आहोत, आपण मेल्यानंतर आपल्या परिवाराचं काय होईल, आपल्या मुलाबाळांचं काय होईल हे बघितलं नाही. फक्त एका स्वप्न, राजासाठी लढायचं, माझ्या राजासाठी लढायचं, माझ्या स्वराज्याकरता लढायचं. त्या वीर योद्ध्याचं नाव होतं शिवाकाशीत. नाव्याचं पोरग होतं, नाव होतं शिवाकाशी महाराज. शिवाकाशीत दिसायचा महाराजांसारखा, राहायचं महाराजांसारखा, त्याची दाढी महाराजांसारखी, त्याची मिशी महाराजांसारखी, अरे टिक्क शिवाजी महाराजांसारखा दिसायचा. आणि ज्यावेळेस त्या पन्हाळगडाला सिद्धी मसूदने लाखांचं सैन्य आणलं, त्या पन्हाळगडाला घेराला असला. मी शूरवीर कुणाला म्हणायचं हे सांगतो बरं का, ऐका सगळ्यांनी. त्या पन्हाळगडाला त्या सिद्धी
जोहरनी अनेक लाखांचं सैन्य आणलं होतं. त्या पन्हाळगडाला घेरा मारला महाराज. छत्रपती शिवराय त्या पन्हाळगडावर होते. आपली सेना मुठभर होती. आता काय करायचं? सिद्धीसमोर आपण जाऊ शकत नाही. युक्ती लढवा, युक्ती लढवा, युक्ती लढवा. छत्रपती शिवरायांचं डोकं म्हणजे विलक्षण होतं महाराज. एवढी बुद्धी विलक्षण होती. छत्रपती शिवरायांनी एक युक्ती लढवली. छत्रपती शिवरायांच्या राज्याचे गुप्तहेर जे होते ते बहिर्जी नाईक होते. बहिर्जी नाईकांनी सांगितलं, राजे काळजी करू नका. आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या स्वराज्यामध्ये असा एक वीर योद्धा आहे. तो दिसतो तुमच्यासारखा, राहतो तुमच्यासारखा, त्याची दाढी तुमच्यासारखी, त्याची मिशी तुमच्यासारखी, तुमच्यासारखा दिसतो. आणि राजे म्हटले बोलवा त्याला. बोलवल्यानंतर बघितलं त्याचं नाव होतं शिवा काशीद. छत्रपती शिवरायांनी सांगितलं, शिवा मी ऐकून होतो शिवा माझ्यासारखा दिसतो, शिवा माझ्यासारखा बोलतो, त्याची दाढी माझ्यासारखी, त्याची मिशी माझ्यासारखी, पण शिवा आज मी तुला माझ्या डोळ्यासमोर बघितलं आणि खरंच मीच विसरून गेलो की मी शिवाजी राजा आहे. आणि शिवाजी राजांनी त्याला आलिंगन दिलं. आलिंगन दिलं. राजे रडायला लागले. राजांच्या डोळ्यामधून आनंद अश्रू त्या ठिकाणी निघायला लागले महाराज. आनंदाचे अश्रू नाही तर ते दुःखाचे अश्रू होते. छत्रपती शिवरायांना माहित होतं आता शिवाला त्या सिद्धी जोहर समोर जावं लागेल आणि सिद्धी जोहर समोर गेल्यानंतर शिवाला मरावं लागेल, शिवाला जावं लागेल, शिवाला मरावं लागेल, शिवाला शहीद व्हावं लागेल. बारीक वाजवा, बारीक. हा, शिवाला मारावं लागेल असं म्हटल्यानंतर महाराज शिवानं छत्रपती शिवरायांच्या डोळ्यातले अश्रू बघितले आणि शिवानं सांगितलं, राजे तुम्ही का रडतायत? मला माहित आहे, मला माहित आहे राजे तुम्ही का रडतायत. मी त्या सिद्धी जोहरकडे जाणार, पण आनंदामध्ये जाणार. राजे आजपर्यंत शिवा काशीद म्हणून जगलो, पण मरताना 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 शिवाजी राजे होऊन मरणार. आज माझ्या जीवनाचा पुरुषार्थ आहे महाराज. याला म्हणावं शूरवीर. आणि शिवा काशीदने बघितलं नाही. राजे राजे आज राजांचा शृंगार माझ्या अंगावरती येणार. राजांचा शृंगार घेतला, अंगावरती चढवला, राजांचा मुकुट घेतला. ज्या मुकुटाकडे फक्त बघायला मिळायचं तो मुकुट घेतला, डोक्यावरती परिधान केला, राजांचा पंच आपल्या अंगावरती घेतला. छत्रपती शिवाजी राजा तयार झाला आणि 2 पालख्या बनवण्यात आल्या महाराज. एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी राजे, एका पालखीमध्ये शिवा काशीद बसला. छत्रपती शिवरायांची पालखी मागच्या बाजूने पाठवली आणि शिवाची पालखी पुढच्या बाजूने पाठवली. ज्यावेळेस सिद्धीला कळालं की शिवाजी महाराज शरण येत आहेत त्यावेळेस त्याने घेराडा कमी केला. शिवाजी महाराज मागच्या बाजूने निघाले, परंतु आता शिवा काशीद त्या ठिकाणी सिद्धीच्या तावडीमध्ये आले, सिद्धीच्या त्या तंबूमध्ये आले, त्या छावणीमध्ये आले. आल्यानंतर त्याला सिद्धी जोहरने शिवा काशीदला जवळ बोलवलं. जवळ आले, दोघंही बसले आणि बसल्यानंतर त्यांची बातचीत चालू झाली. तेवढ्यामध्ये अफजल खानाला मारलेलं होतं छत्रपती शिवरायांनी आणि त्यावेळेस अफजल खानाचा जो मुलगा होता फाजत खान, त्या फाजत खानने त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांना बघितलं होतं. तो फाजत खान तिथं आला. हुजूर 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 दगा झाला, दगा झाला, हुजूर दगा हो गया. म्हटले काय दगा झाला? शिवाजी पळून गेला. म्हटले अरे शिवाजी तर माझ्या समोर बसलाय. म्हटले हा शिवाजी नाही, मी त्या शिवाजीला बघितलंय. त्याचं रूप असं साधं नाही, तेजानं भरलेलं त्याचं मुख आहे आणि माझ्या वडिलांनी त्याच्या कपाळावरती वार केलेला आहे. तो वार याच्या कपाळावरती मला दिसत नाही. हा शिवाजी नाही. म्हटले हा शिवाजी नाही. असं म्हटल्यानंतर त्या सिद्धी जोहरने विचारलं, तू कोण आहे सांग. त्यावेळेस त्याने सांगितलं, हो मी शिवबा नाही, मी शिवा काशीद आहे आणि मला याचा गर्व आहे, मला याचा गर्व आहे, मला याचा गर्व आहे. मी जीवन जगताना शिवा काशीद म्हणून जगलो, पण आज मरताना छत्रपती शिवाजी राजे म्हणून मरणार आहे. आणि हसत 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 आपलं जीवन या महाराष्ट्राकरता, स्वराज्याकरता अर्पण केलं त्या शिवा काशीदने. जोरात आवाजा छत्रपती शिवाजी महाराज की, संभाजी महाराज की, शुद्ध हनुमान की, रामचंद्र की, गोपाल कुमारी
तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय। आज ज्यांचा जन्मोत्सव आहे त्या हनुमंतरायांना ज्या भगवंताचं दासत्व आवडतं त्या भगवंताचं भजन आपल्याला सर्वांना 2 मिनिटं करायचंय। सर्वांनी दोन्ही हात वर करून मोठ्या प्रेमाने भजन करायचंय। दोन्ही हात वर करून श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय राम जय जय राम निवृत्तीराया निवृत्तीराया सोपानचा माई चाल सखया शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुवटा शूर आणि धीर स्वामी काजी तो सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुवटा तुका म्हणे रुद्रांजनीची या कुमरा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुवटा अल्पशा वेळेमध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी जशी बुद्धी दिली त्या बुद्धीप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही सर्वांनी मोठ्या प्रेमानं या ठिकाणी ऐकून घेतलं, श्रवण केलं। तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणावरती प्रथमतः दंडवत करतो। महाराष्ट्रातील सर्व ख्यातनाम गायनाचार्य, ख्यातनाम मृदंगवादक, सर्व गावातील भजनी मंडळी असतील सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। आणि जीवनामध्ये आल्यानंतर एकच गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती गोष्ट म्हणजे महाराज म्हणतात कुठलंही काम करत असा, कुठलंही काम करत असा, गरीब असा श्रीमंत असा, कुठलंही काम करत असा, फक्त ते काम करताना ज्या जगाच्या मालकानं आपल्याला सृष्टीमध्ये जन्म दिला, त्या सृष्टीवरती पाठवलं, त्या जगाच्या मालकाला विसरू नका। आणि तुम्ही कुठेही राहा परंतु आनंदी राहा, बंगल्यात राहा, झोपडीत राहा, जिथे राहा तिथे आनंदी राहा। महाराज म्हणतात झोपडीमध्ये सुद्धा राहत आहात ना तरी झोपडीमध्ये सुद्धा आनंद आहे। तो आनंद आमचे संत तुकडोजी महाराजांनी सांगितलाय। कुठला आनंद आहे माहिती झोपडीमध्ये? महाराज म्हणतात किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद। भूमी बरी पडावे ताऱ्याकडे पहावे, भूमी बरी पडावे ताऱ्याकडे पहावे, मुखी हरी नाम गावे, मुखी हरी नाम गावे या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद। महाराज म्हणतात येता तरी सुखिया, जाता तरी सुखे जा,
तरी सुखे जा, जाता तरी सुखे जा. कोणा परीन बोजा, कोणा परीन बोजा, या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद. कुठेही राहा पण आनंदित राहा आणि त्या भगवंताला विसरू नका. आले या कीर्तनाकरता आलेले सर्व श्रोतृवर्ग, माता भगिनी असतील, पुरुष वर्ग असतील, सर्व गावातील भजनी मंडळी असतील, सर्व कलाकार मंडळी असतील, सर्व महाराज मंडळी असतील, आजचे अन्नदाते असतील, जे सहकार्य ज्यांचं आहे हे सर्व सहकार्य ज्यांचं आहे ते मंडळी असतील, विशेष करून सर्व तरुण मंडळी जे आहे सर्व तरुण मंडळीला सुद्धा मनापासून धन्यवाद आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर